ओ भिडू, ओ तुझा दरवाजा ठीक झाला का? हा सोडी, थँक्यू सुताराला पाठवल्याबद्दल. तुला माहितीये त्या दिवशी आणखी एक सुतार आला होता. ओ बबलूने सांगितलं मला. अच्छा जेठाभाऊ सोडा. हा 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 जेठालाल सोडा. अरे काय करतोय जेठालाल? काय झालं? अरे माझ्या अंगावर सोडा सांडला असं तू. अरे बघ तर कुठे पडलाय सोडा. पण सांडला असता तर तुम्हाला तर सवय आहे ना गळतीची. ते पोपटालच्या बाथरूम मधून ते तुमच्या घरात पाणी गळतं ना, पाण्याच्या जागी आज सोडा पडला. बरोबर. अरे काय बरोबर आहे? आणि काय जेठालाल तू नेहमी मस्करी करत असतो असं? हो बाबांनो, मस्करीमध्ये वेळ घालवण्याऐवजी माझ्या लग्नासाठी मुलगी शोधायला वेळेचा सदुपयोग करा. पोपटलाल, आम्ही लोक तेच काम करतो जे शक्य होईल. मस्करी करतो भाऊ, वाईट तसंही आपण गोकुळधामवाले खूपच मस्करी करतो. बरोबर. पण बंधूंनो, आता मी जी गोष्ट बोलणार आहे ती अजिबात मस्करी नाहीये, खूप गंभीर बाब आहे. म्हणजे पोपटलालसाठी मुलगी शोधण्यापेक्षाही गंभीर. ओहो, म्हणजे खरंच खूप गंभीर आहे. काय गोष्ट आहे जेठालाल? भाऊ, आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी समस्या आहे. ते कुणाच्या घरी विजेची, रंगाची, दरवाजाची, पाण्याची, फर्निचरच्या त्या वाळवीची. हा जेठालाल, माझ्या घरच्या बाथरूमची समस्या विसरलास? अरे मी बोललो ना भाऊ, सगळ्यांच्या घरात काही ना काही समस्या आहे, त्यामध्ये तुमच्या बाथरूम पण आला बाबा. पण जेठा भाऊ, तुम्ही अचानक आज हा विषय का काढला? मी सांगतो. झालं हे असेल की दयावहिनीने जेठालाला सांगितलं असेल की बघा सगळ्यांच्या घरात समस्या आहे, मग सगळ्यांनी एकत्र काम करायचं. तर जेठालालनं प्रतिउत्तरात हे सांगितलं असेल की भाऊ मी सोडा प्यायला जाणारच आहे, सगळ्यांशी बोलून घेतो. त्यासाठीच जेठालालने हा विषय काढलाय. बरोबर जेठालाल? मेहता साहेब, तुम्ही साइडला CIDचं काम सुद्धा चालू केलं आहे. अरे ओहो, वा वा वा, अभिनंदन. का जेठा भाऊ? अरे आता घरी हुबेहूब दयासोबत हेच बोलणं झालं माझं. अच्छा, हुबेहूब. अरे बाबा जेठालाल, CIDची गोष्ट नाहीये. सगळ्यांच्याच बायकांनी आपापल्या नवऱ्यांकडे हा दुरुस्तीचा विषय काढलाय. ओ अच्छा. तर मित्रांनो, मी काय म्हणतो, म्हणजे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच घरात काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर माझं म्हणणं असं आहे की जे दुरुस्तीचं काम आहे ते आपण काही काळानंतर केलं तर. अरे नाही आत्माराम, माझ्या घरात बाथरूम मध्ये गळतीची खूप मोठी समस्या आहे. खूप त्रास होतोय. पोपटलालला लगेच दुरुस्ती करावी लागणार. अरे अय्यर भाऊ, थोडं शांत व्हा ना. मी बोललो ना की दुरुस्ती करणार आहे म्हणजे करणार आहे, पण थोडा वेळ तर लागेल ना. मग ठीक आहे, तोपर्यंत बाथरूम वापरू नकोस. वापरू नकोस म्हणजे मग मी अंघोळ कुठे करू? हो, आजचा भारी दिवस संपतच नाहीये. अरे पुन्हा भांडण करू नका रे. ओय पोपू, थंड घे. ओ भिडूने सांगितलंय ना, कॅरीच्या फ्लॅट मध्ये राहत होती, त्यांचं बाथरूम वापर ना. हो सॉरी भाऊ, विसरलो होतो. चल मग आता भिडू काय सांगतो ते ऐक. हो बोला भाऊ. हा, तर मी हे म्हणत होतो की आता गणेशोत्सव जवळ आलाय, तर गणेशोत्सवात कुठे दुरुस्तीची कामं काढायची? नाही बरोबर आहे. गणेशोत्सवात दुरुस्तीची कामं काढली तर मजा नाही येणार. बरोबर आहे. हो, आणि सगळ्यांच्या घरात इतक्या मोठ्या समस्या नाहीयेत की आजच्या आजच दुरुस्त करायला पाहिजेत. हो, आणि त्यासाठीच आता घराच्या दुरुस्तीचा प्लॅन कॅन्सल. हा भाऊ, या गोष्टीशी मी पण सहमत आहे. आता आपण ही दुरुस्ती सोडूया आणि गणेशोत्सवाकडे लक्ष देऊया. येस, बरोबर आहे. चला, आजचा भारी दिवस पूर्ण झाला. उद्यापासून आता वर्तमानपत्रात ज्योतिष भविष्य वाचायचंच नाही. तसं भिडे, गणेशोत्सवाची तयारी कधीपासून सुरू होणार? बस उद्यापासून सुरू. ओहो वाह, मग तर मजा येईल. विघ्नहर्त्याचं आगमन होईल आणि प्रत्येक वर्षासारखं गोकुळधामच्या वातावरणात सुख, शांती, उत्साह, उमंग हवेसारखा वाहेल. एकदम बरोबर आहे. विघ्नहर्ता आपल्या सगळ्यांची सगळी विघ्न दूर करतील. बोला गणपती बाप्पा. हे विघ्नहर्ता, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपलं आगमन आमच्या सोसायटीमध्ये होत आहे, तर बस असा आशीर्वाद द्या की सगळं काही उत्तमरित्या संपन्न होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला कामाला लागा. हॅलो, आत्माराम तुकाराम भिडे, मी भटजी दिवाकर जोशी बोलतोय. हा, बोला गुरुजी, पाया पडतो. आजकाल या फोनने सगळ्यांना बिघडवून ठेवलेलं आहे. काय झालं? अरे काय अहो, सगळेजण फोनवरच पाया पडतो असं म्हणतात. अहो, समोर आलं तर कोणच पाया पडत नाही. सॉरी. अच्छा गुरुजी, हा गणेशाच्या स्थापनेचा मुहूर्त काय काढलात का तुम्ही? हो, सकाळी 10 वाजण्याच्या अगोदर गणेशजींची स्थापना झाली पाहिजे.
ओ अच्छा 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 10 वाजायच्या आधी. हा ठीक आहे गुरुजी, आम्ही 10 वाजायच्या आधी गणपतींची स्थापना करून टाकू. हा हा तयारी व्यवस्थित करून घ्या, कोणती घाई नका करू तिकडे. हो तुम्ही निश्चिंत राहा, 10 वाजायच्या आधी स्थापना होईल. हा अच्छा मी फोन ठेवतो. हा 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 ओके 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 थँक्यू. हो 10 वाजण्याच्या आधी स्थापना करायची गणपतीची, म्हणजे सगळी कामं पटापट करावी लागतील. सगळ्यात पहिल्यांदा कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून घेतो. अरे माधवी चहा झाला की नाही? गणेशोत्सव. हा घ्या. हा माधवी, या कपाचा कान कुठे आहे? याचा कान तुटलाय. अगं मग तुटलेल्या कपात का चहा देते? दुसऱ्या कपात द्यायचास ना. आपल्याकडे 6 कप आहेत. त्यांच्यापैकी 4 कपांचे कान तुटलेत आणि दोघांचे पाय तुटलेत. काय ते? म्हणजे बशा फुटल्यात. आणि ही गोष्ट तुमच्या कानापर्यंत पोहोचवावी यासाठी तुटलेल्या कानाच्या कपामधून तुमच्यासाठी चहा घेऊन आले. अगं पण इतक्या सगळ्या कपांचे कान तुटले कसे? 3 कप टप्पूच्या क्रिकेटमुळे फुटलेत आणि 1 माझ्यामुळे. ओहो, हा टप्पू पण ना प्रत्येक महिन्याला माझ्या घराचं बजेट वाढवतो. भिडे अंकल, बोला, याचा आवाज पण कानात घुमतोय. अहो भूत आहे का? काहीतरी काय. कमालला नाव घेतलं आणि टप्पू सेना हजर.